आपण बनवणार आहोत नान, गार्लिक नान. त्यासाठी लसूण मिक्सरमधनं बारीक करून घेतलाय. त्याचबरोबर कणिक जी मळतो त्या कणकीचा छान असा छोटासा गोळा घेऊन त्याला मी लाटून घेणार आहे. लाटल्यानंतर पोळीसारखं त्यावरती आपण जी पेस्ट तयार केली लसणाची ती घालून घेऊया आणि तेल त्यावरती टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल की आपलं जे लसणाची पेस्ट आहे ती सगळीकडे पसरायसाठी पराठ्याला मदत होणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुमच्याकडे तीळ असेल, पांढरी तीळ, तर तीही तुम्ही यावरती टाकायची आहे. हे सगळं टाकल्यानंतर छान आपण पराठ्याला पसरवून घेणार आहोत सगळं मिश्रण आणि त्याला आपण जसं स्कूलमध्ये असताना आपण फॅन बनवायचो त्या प्रकारे त्याच्या घड्या घालून फॅन बनवायचा आणि गोल गोल असं करून त्याला आपण गोल असं त्याचा छोटासा गोळा तयार करणार आहोत. आता हे आपण छान पिठात बुडवून घेऊया आणि परत आपण त्याला छान असं लाटून घेणार आहोत. आपण ज्या प्रकारे पोळी लाटतो त्या प्रकारेच याला बारीक असं लाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही हे कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. अगदी सोपी पद्धत आहे गार्लिक नान बनवण्याची. अशा प्रकारे आपला गार्लिक नान या ठिकाणी तयार आहे. आपण आता त्याला भाजून